मागठणेमध्ये आमच्या प्रतिनिधी सीमा आढे या ठिकाणी आहेत आणि कसा नेमका सगळा उत्साह आहे सीमाकडून आपण जाणून घेऊया। सीमा, बोरिवलीमधल्या मागठणे परिसरामध्ये प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडीचा मोठा उत्साह आहे आणि खरं तर या दहीहंडीचं मोठं नाव सुद्धा असतं, मोठं बक्षीस आहे, अनेक सेलिब्रिटीज या ठिकाणी येत असतात। कसा सगळा उत्साह, कशी सगळी तयारी दिसते? नक्कीच या दहीहंडी उत्सवाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे आणि आपण जसं बघितलं तर दरवर्षी या दहीहंडीचं एक वेगळाच आकर्षण या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना किंवा इतरांना प्रेक्षकांना असतं, कारण मोठ्या प्रमाणात राजकीय नेते असतील, त्याचसोबत बॉलिवूड अभिनेता अभिनेत्री या ठिकाणी हजेरी लावतात। तर आपण बघू शकतो की जे गोविंदा पथक आहेत या ठिकाणी त्यांनी आता नोंदणी करायला सुरुवात केलेली आहे। थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दहीहंडी उत्सवाला सुरुवात होणार आहे। जसं आपण म्हणालात की राजकीय नेते या दहीहंडीला भेट देतात। खरं तर दरवर्षी आपण बघितलं तर मागच्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांनी या दहीहंडीला भेट दिलेली होती। अनेक अभिनेत्री त्याचसोबत अभिनेते या दहीहंडीला भेट द्यायला आले होते। यावर्षी सुद्धा मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी लागणार आहे आणि कलाकारांना बघण्यासाठी, राजकीय नेत्यांना बघण्यासाठी, भाषण ऐकण्यासाठी इथे लोकांची सुद्धा तेवढीच गर्दी असते। त्याचसोबत राज्यभरातून गोविंदा पथक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल होतात, म्हणून इथे तेवढी गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि त्या गर्दीला या ठिकाणी गर्दीमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर मोठे बक्षीस या ठिकाणी दिले जाणार आहे। 5 थर लावणाऱ्याला 3,000चं बक्षीस दिलं जाणार आहे, 7 थर लावणाऱ्याला 8,000, 6 थर लावणाऱ्याला 7,000, 8 थर लावणाऱ्याला 25,000चं बक्षीस दिलं जाणार आहे आणि जो गोविंदा पथक 9 थर या ठिकाणी लावेल त्याला 1 लाख रुपये बक्षीस जे आहे ते या ठिकाणी दिलं जाणार आहे। थोड्याच वेळामध्ये राजकीय नेते अभिनेत्री या ठिकाणी हजेरी लावतील, मात्र पूर्वी आपण बघतोय की जी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। आपण इथे जर बघितलं दहीहंडीचा उत्सव आहे, मात्र तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी राजकीय नेत्यांचे मोठ्या प्रमाणात फलक आणि कटआउट्स बघायला मिळत आहे, मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी बघायला मिळत आहे। पश्चिम उपनगरामध्ये प्रकाश सुर्वे यांच्या वतीनं जी दरवर्षी दहीहंडी आयोजित केली जाते त्या दहीहंडीची चर्चा नेहमीच असते, कारण नेहमी प्रकाश सुर्वे यांच्या वतीनं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय आणि यावर्षी सुद्धा तशाच प्रकारची तयारी आपल्याला आणि उत्साह या ठिकाणी बघायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होणार आहे आणि नक्की जेव्हा राजकीय नेते खरं तर या दहीहंडीला भेट देतील तेव्हा काही राजकीय भाषणं या ठिकाणी होतात का हे बघणं महत्त्वाचं असेल, कारण नेहमीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दहीहंडीला भेट देतात तेव्हा तेव्हा बोलताना ते एकतरी टोमणा एकतर विरोधकांना लावतात किंवा पुढे नक्की त्यांच्या पक्षाची किंवा काय भूमिका असणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या दहीहंडीला वेगळं आणि विशेष असं महत्त्व आहे की ही निवडणुकीपूर्वीचा हा मोठा सण आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग त्यांच्या समोर असणार आहे, म्हणूनच या राजकीय भाषणांना वेगळं महत्त्व असणार आहे। सीमा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।